निकाय, दानाचं महत्व काय, कुणाला दान दिलं पाहिजे, कोणतं दान फलदायक आहे. तर मध्यम निकायमध्ये एक सूक्त आहे, दक्षिणा विभंग सूक्त, दक्षिणा विभंग सूक्त. तर यामध्ये त्यांनी दानाचं महत्व खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे की दान का करावं, कशासाठी करावं, दानाचं काय कार्य आहे, दान कसं फलदायी लाभदायी आहे, दानामुळे माणसाची कशी उन्नती प्रगती होत असते, हे दानादी कर्म आपल्याला कसे कोणा संकटात मदतीला धावून येतात, कोणी नसताना सुद्धा हे दान पुण्यकर्म आमची रक्षा करत असते. अशा प्रकारे त्या दक्षिणा विभंग सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी उपदेश दिलेला आहे. त्यामध्येच याकरिताच आपण फक्त भगवान बुद्धाची गोष्ट करतो, आपण फक्त भगवान गौतम बुद्धाचीच गोष्ट करतो की भगवान बुद्धाने दान देण्यासाठी सांगितलंय. या जगात किंवा आपण आपल्या भारत भूमीचीच गोष्ट करू तर इथे या पृथ्वीवर अनेक संत महात्मे, धम्माचे प्रेषक, धम्मदूत त्यांनी जन्म घेतला. तर एवढ्याने दानाचं महत्व सांगितलेलं आहे. शीख धर्मामध्ये गुरु नानकनी दानाचं महत्व सांगितलेलंच आहे. कितीतरी पटीनं ते लोक दान करतात. तुम्ही कधी रविवार दिवशी आहे ना, एकाच दिवशी ते प्रत्येक रविवारी जातात, त्यांना रोज वेळ मिळत नाही. बाकीचे जातात, ज्यांच्याकडे वेळ आहे ते रोज जातात, पण रविवारच्या दिवशी सर्व परिवारचा परिवार तिथे जात असते. कुठे? गुरुद्वारेमध्ये. आणि गुरुद्वारामध्ये गेल्यावर खाली हाताने कोणीच जात नाही. धन धान्य तेल पैसा रुपया वस्तू घेऊन सनी तिथे दान द्यायला जातात. आणि नुसतं दान तर देतात, दान दिल्यानेच त्यांची समाधान होत नाही. तर तिथे बाहेरून येणारे जे श्रद्धावान त्यांचे भक्त असतात ना, त्यांचे ते जुत्या चपला राहतात बाहेर ठेवलेले, काढून ठेवलेले, ते व्यवस्थित ठेवतात. नुसतं ठेवत नाही तर त्याला अगदी साफ सुत्र करून सनी ब्रश वगैरे सर्व चकचकाक करून सनी एकदम सुंदर प्रकारे रचून ठेवतात. आपण कसं आहे, विहारात एक इकडे चप्पल टाकते, एक तिकडे आळव्या तेळव्या, कोणी विहाराच्या दाराच्या समोरच राहतात. कोणाचे जुते आहेत, कोणाचे चपला आहेत, आपल्याला भान राहत नाही आपण कोण्या ठिकाणी चाललो आहे. आपण ना त्यावेळेस गेल्यावर कशा प्रकारे आपल्या वस्तू वगैरे म्हणजे व्यवस्थित पाहायला ठीक दिसतील, दुसऱ्यांना अडचण होणार नाही, येणाऱ्याला त्या चपला त्यांच्या पायाला वगैरे स्पर्श करणार नाही. साईडला ठेवू कुठं तरी अशा प्रकारे. पण तिथे तसं नाही, चपला व्यवस्थित रचून त्याला बूट पॉलिश वगैरे साफ सुथरा करून कपडा वपडा झडक झुटक करून व्यवस्थित ठेवतात. तेवढंच नाही, हातामध्ये पोचा घेतात, आजूबाजूचा जो झाडू घेतात, आजूबाजूचा परिसर फरची वगैरे जे काही असेल साफसफाई करू लागतात. तुम्ही गुरुद्वारामध्ये जा, तुम्हाला लक्षात येईल. मी जे गेलो बरेचदा गेलो. तेवढंच होत नाही तर तिथे लंगर राहते प्रत्येक रविवारी. आता लंगर काय त्यांच्या आपल्याला कसं असतं, आपण एखाद्या वेळा भोजन ठेवतो ना, फक्त आमचे आले बौद्ध बांधव आले पाहिजे किंवा ज्यांनी वर्गणी दिली त्यांना फक्त आम्ही निमंत्रण देतो. तिथे तसं नाही आहे. तिथे त्या लंगरमध्ये गोर गरीब श्रीमंत केवढा अब्जपती असेल तो सरदार तरी ते एका पंक्तीमध्ये बसतात आणि सहभोग घेतात, भोजन वाढतात. भोजन वाढतच नाही तर भोजन तयार करते वेळी कोणी पोळ्या बनवू लागते, कोणी पोळ्या लाटू लागते, कोणी पोळ्या शेकू लागते, कोणी भाजी कापते, कोणी भाजी वगैरे अनेक अनेक प्रकारचे ते त्या दिवशी परिश्रम सुद्धा घेतात आणि दान सुद्धा देतात. कशासाठी? की त्यांना दानाचं महत्व कळलंय. गुरु नानकांचे बरेचसे तुम्ही जर त्यांचे डोळे ऐकले, त्यांची गुरुवाणी ऐकली तर तुम्हाला त्याच्यामध्ये धम्मपदाची झलक दिसते. म्हणजे गुरु नानक साहेबांवर सुद्धा
बुद्धाच्या धम्माचा प्रभाव होता. त्यांनी त्या आपल्या भाषेमध्ये आपल्या पद्धतीने त्यांनी तो धम्म त्यांच्या मनामध्ये रुजवला. पंथ जरी वेगळा असेल तरी पण तिथे दानाचे जे महत्व आहे ते बुद्धाच्या विचारातूनच घेतलेलं आहे. सेवा जे आहे ते बुद्धाच्या विचारातूनच घेतलेली आहे. तुम्ही गुरु ग्रंथ गोविंद साहेब तो साहेब म्हणजे ग्रंथ आहे त्यांच्या गुरु ग्रंथ साहेब म्हणून सांनी कधी वाचा. आजकाल हिंदी मराठीमध्ये बी अनुवाद येतात. मराठीत तर नसेलच पण हिंदी मध्ये नक्की आहे. तुम्ही मोहम्मद पैगंबराचं सुद्धा वाचा. त्यामध्येही त्यांनी दानाचे महत्व सांगितलेलं आहे. सेवेचे महत्व सांगितलेलं आहे. दान करेगा तो जन्नत मिलेंगी, कंजूसी करेगा तो दोजक मिलेंगी. काय म्हणतात त्याला? आपण नरक म्हणतो ना. दानाचे महत्व त्याने समजावून सांगितले की दान दिल्याने काय काय लाभ होतात. दान दिल्याने किती लोकांचा लाभ होत असतो, किती लोकांचा फायदा होत असतो. दानाचे महत्व त्या लोकांनी कळलं. मोहम्मद पैगंबरनी जे दान भावना त्यांनी आपल्या मुस्लिम बांधवांना सांगितली. धर्म धर्म है, धर्म धर्म तो धर्म ना हिंदू बहुत है. गुरु जी का दुआ बहुत जो दुआ है गुरु जी का तो बहुत अच्छा है. हाँ, धर्म ना हिंदू बौद्ध है, धर्म ना मुस्लिम जैन. धर्म चित्त की शुद्धता, धर्म शांती सुख चैन. आता तो संप्रदाय बनले वेगळे, ती गोष्ट वेगळी आहे. पण प्रभाव त्याच्यामध्ये कुणाचा आहे? बुद्धाचा. कारण की मोहम्मद पैगंबरच्या बुद्धाच्या काळानंतर बहुतेक 1500 वर्षांनी काहीतरी प्रादुर्भाव त्यांचा असा आहे. तर त्यांनी दानाचे महत्व सांगितलं. ते पण जातात. त्यांच्या मस्जिदी पहा केवढ्या मोठ्या मोठ्या मिनार, केवढे मोठे. आणि ते प्रत्येक शुक्रवारी आपण एकच टाइम येतो पौर्णिमेच्या दिवशी. ते प्रत्येक शुक्रवारी 5 टाइमची नमाज अदा करतात. म्हणजे धम्म पहा, धम्म धर्म धम्म म्हणजे नैतिकता त्यांची वाली आचरण. कोण्या दिवशी नाही जर केला पण शुक्रवारी जुम्मे के जुम्मे 5 टाइम की नमाज होती है. मस्जिद जाते हैं, भाईचारे से एक दूसरे के गले मिलते हैं, कोई किसी की बुराई नहीं करता. म्हणजे एवढा बंधुभाव. आणि एवढंच नाही तर सहभोज जेवण सुद्धा करतात. जेव्हा ते त्यांचे ते हे येते ना रोजे ठेवण्याची, त्याला काय म्हणतात? रोजे येतात त्यांचेवाले. आपण उपवास म्हणतो आहे ना, त्यांचे उपवास तर लई जबरदस्त राहते. सूर्य निघाच्या अगोदर जेवण केलं की सूर्य डुबेपर्यंत थोका सुद्धा गिळत नाही. आम्ही म्हणतोय ना उपवासच्या दिवशी हे खाल्लं तर जेवण का, ते खाल्लं जेवण का, हे पिलं जेवण का, नाही पिलं. तर अशा प्रकारची आमच्या मनामध्ये कामना असते. त्यांची वाली श्रद्धा एकदम जबरदस्त. आणि त्या दिवशी जेव्हा ते रोजे राहतात ना, संध्याकाळी जेव्हा त्यांचा तो रोजा म्हणजे उपास तुटते तेव्हा ते आपल्या इथे खूप सारे असे पक्वान बनवतात आणि इतरांच्या इथे दान म्हणून देतात. साधे सुद्धा दान नाही राहत. मस्त मस्त प्रकारची बिर्याणी राहते. सुक्या मेव्याचे सुंदर सुंदर लाडू, हे ते असे पदार्थ राहतात. फळं, अनेक चांगल्या चांगल्या प्रकारचे फळं राहतात. चांगलं ज्यूस, सरबत राहते. आणि ते दान करतात दुसऱ्यांना नेऊन. याच्या त्याला त्याच्या त्याला दान करतात. तेही दान. त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे दान पारम्या. पुन्हा ख्रिश्चनामध्ये सुद्धा प्रत्येक रविवारी ते लोक, बाकीचे दिवस जातील की नाही जातील, पण प्रत्येक रविवारी सहकुटुंब जातात. आमच्या विहारामध्ये सहकुटुंब कधी येतात काय? मुलगा म्हणतो तू जाय, आईनं म्हणलं तू चालणार रे बाबा, कधी तुला जायचं जाय, मला काय घेणं देणं नाही. माहितच आहे धर्म काय आहे, हे ते मला सांगू नको, मला सर्वच माहित आहे. बापानं म्हणलं तर तू जाऊन बस म्हणते. मी कशाला जाऊ, मला काय माहित, हे आहे ते आहे. त्यांना नाही राहता काम, त्यांना नाही शिक्षण, त्यांना नाही नोकरी, त्यांना नाही घरचे काम, त्यांना नाही मित्र, पण ते जातात.
कारण त्यांची सदा सपरिवारिक असते. लहानपणापासून त्यांच्या घरामध्ये ते संस्कार असतात आणि मग ते जातात तिथे प्रेरक करतात, दानादी कर्म करतात, बंधुभाव निर्माण करतात. कुणाला काही मदत लागली असली तर ते मदत करतात. सर्व धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये सुद्धा तुम्ही पाहता ना, किती दान देतात. दानाची त्यांना भावना माहीत नाही, भले कुठं दान दिलं पाहिजे हे माहीत नाही, पण सर्वात मोठं क्षेत्र जर कुठे दानाचं असेल, प्रियं केतन लोक साती, लोकांसाठी सर्वात मोठं कुठलं पुण्यक्षेत्र असेल तर तो तथागतांचा श्रावक संघ आहे, असं भगवान बुद्ध म्हणतात. त्या विभंग सूत्रामध्ये ते सांगतात की दान कुणा कुणाला दिल्याने महाफलदायी होते आणि त्या दानाचं काय काय फळ येते तेही सांगतात. एखाद्या व्यक्तीला दान दिलं ना, व्यक्तीला जरी एखाद्या दुसरी व्यक्तीला जरी त्याने मदत म्हणून किंवा दान म्हणून समजलं तर 7 पटीनं तेवढा लाभ होतो. किती? 7. आता मी सांगण्यापेक्षा तुम्हाला वाचून सांगतो, ठीक आहे? अरे बंधूजी आपल्या वेळेचे काही काही लावतात कधी कधी. मी हे म्हणत नाही की तुम्ही दान द्याच, पण चेतना जागली पाहिजे. दानाचं महत्व काय आहे ते कळलं पाहिजे तुम्हाला. तुम्ही दानाचा अभ्यास केला पाहिजे. ज्या प्रकारे तुम्ही शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करता, विपश्यना ध्यान साधना करता, त्या प्रकारे तुम्ही दानाचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. दान दिल्याने काय लाभ होते. दान देणाऱ्याच्या कधी कमी नाही. जो वस्त्राचे दान देते त्याला कधी वस्त्राची कमी पडत नाही. जे धनधान्याचे दान देते त्याला धनधान्याची कधी कमी पडत नाही. जे भोजनाचे दान देते त्याला कुठंच उपाशी मरावं लागत नाही. जो कोणा रोग्याला औषधीसाठी पैसे किंवा औषधी दान देते त्याला कधी औषधीची कमी पडत नाही किंवा तो रोगीच होत नाही. तर अनेक प्रकारचे दान आहे. दान कुणाला घर नसेल राहायला त्याला घर राहण्याची निवासाची व्यवस्था करून देत असेल. भिक्षूंना कुटी नसेल राहण्याकरिता, विहार नसेल त्याला कुटी किंवा विहार बांधून देत असेल. अनेक अनेक प्रकारच्या. तर संघाला दिलेलं दान तर महाफलदायीच आहे म्हणतात. तर हे दानाचं जे महत्व भगवंतांनी जे सांगितलेलं आहे ते खूपच 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 पुण्यवान आहे. तर कुणाला दान कसं दिलं आणि त्याचा काय लाभ होत असतो ते भगवंतांनी इथे सांगितलेलं आहे. 15 प्रकारचं दान सांगितलं आहे. किती? 15 प्रकारच्या. दक्षिणा विभंग सुद्धा म्हणून मज्जिद काय तुम्ही वाचायचं. काय म्हणतात? कोणी कोणी दान देतात बघा. वृक्ष आदी फळझाडांना खताने स्वरूपात दान देणे. जीव आहे ना, वनस्पतीमध्ये जीव आहे ना, त्याला वाढवायचं आहे, जगवायचं आहे, तर काहीतरी खताने दान देणे. एक. दुसरं, पशु पक्ष्यांना पाणी व खाद्य स्वरूपात दान देणे. अनेक लोक देतात की नाही, तुम्ही पाहता ना, कोणी पाणी ठेवते, उन्हाळ्यामध्ये दाणे टाकतात. जिथे कबूतर वगैरे आहेत, पक्षी आहेत, त्या ठिकाणी ते लोक कुणाला दान देण्यासारखं उचित त्याला कोणी दिसत नाही. कुणाला दान द्यायचं त्याला पशु पक्षाला अशा प्रकारे दान देतात. कृतज्ञ दुशील व्यक्तीस दान देणे म्हणजे दुशील जरी असेल, दुसऱ्या संप्रदायाचा असेल, धर्मपथावर आरूढ जरी नसेल, त्याला धर्म कळत नसेल, तशा व्यक्तीला जरी दान दिलं तरी दानाचा लाभ होत असतो. कृतज्ञशील संपन्न व्यक्तीस दान देणे. जो शीलवान असेल त्याला दान दिलं त्याच्यापेक्षा जास्त जास्त लाभ सांगितलाय इकडे. म्हणजे थोड्या थोड्या दानापेक्षा जास्त पटीनं कसा लाभ होत असतो. बाह्य भौतिक कामभोगापासून अलिप्त असलेल्या त्यागी व्यक्तीस दान देणे. एखादी साधू संन्यासी राहते जो आता कामभोगात नाही आहे, कुठेतरी आपलं जीवन देवाचं नाव, ईश्वराचं नाव घ्यायचं आणि जगाचं, अशा प्रकारचे साधू संत आहेत. त्यांना जरी दान दिलं तरी त्या दानाचा त्याच्यापेक्षा जास्त पटीने लाभ होत असतो. दुसरं आहे तथागतांचा जो श्रावक संघ आहे तो नवा प्रयोजित जरी झाला असेल तर त्याला दिलेलं दान या सर्व दानापेक्षा श्रेष्ठ आहे. त्या धर्मामध्ये प्रयोजित होऊन जर तो स्वतःपती मार्गावर असेल की त्याला धर्म समजला, धर्म चांगल्या प्रकारे ऐकू वाचू समजला,
अशा व्यक्तींना जरी तुम्ही दान दिलं तर ते त्याच्याही कितीतरी पटीनं दान असते. असंख्य असंख्य म्हणतात. आणि सोतापती फळ नुसता तो फक्त धर्माच्या सोतात पडला नाही, तर त्याने ते फल सुद्धा प्राप्त केलेलं आहे, ज्याला आपण स्रोतापन फलस्थ, गामी आणि फलस्थ असे दोन प्रकार आहेत. म्हणून अट्टपुरी सपुगला हे भगवतो सावक संघ असं आपण म्हणतो. काय मार्ग आणि फल, जो स्वतःपन्न मार्गावर आहे किंवा ज्याने स्वतःपती फल प्राप्त केलेलं आहे, तर स्वतःपती फल प्राप्त केलेल्या व्यक्तीला दान दिलं तर त्याच्याही कितीतरी पटीनं पुण्य आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. एका जन्मासाठी असणारं पुण्य नाही, अनेक जन्मासाठी, जोपर्यंत तुम्हाला निब्बाण प्राप्त होत नाही तोपर्यंत. मग स्वतःपती फल प्राप्त भिक्खूला एवढं दान दिलं तर एवढं पुण्य होते, तर त्यापेक्षा जास्त अधिक पुण्य कुणाला होईल? जो सकृदागामी मार्गावर आहे त्याला दिलेलं दान, आणि जो सकृदागामी फलस्थ झालेला आहे त्याला दिलेलं दान त्यापेक्षाही कितीतरी पटीनं पुण्यवर्धक आहे. मग भगवान बुद्ध सांगतात सकृदागामी फल प्राप्त भिक्षूला दिलेलं दान एवढं पुण्यवर्धक आहे. मग अनागामी मार्गावर आता त्याच्यात एकही जन्म होणार नाही, तो इथे जन्म घेणार नाही. स्वतःपन्न व्यक्ती खूप झाले निब्बाण प्राप्त करण्यासाठी 7 जन्म घेतो. सकृदागामी हा जो आहे तो फक्त एकदा जन्म घ्यावा लागतो त्याला, या भावचक्रातून दुःखचक्रातून पार होण्याकरिता आणि निब्बाण प्राप्त करून मुक्ती प्राप्त करण्याकरिता, दुःखमुक्त होण्याकरिता, परममुक्ती साधण्याकरिता. आणि सकृदागामी जो आहे तो समजा त्या मार्गावर असेल तर स्वतःपती फलापेक्षा त्याला जास्त लाभ आहे, आणि तो जर फलस्थ झाला असेल तर त्याच्या काही पटीनं जे संख्या आपण मिळू शकत नाही या पटीने लाभ आहे. मग म्हणतात अनागामी. आता हा स्वतः तो तर सकृदागामी तर 1 जन्म घेईल, स्वतःपन्न 7 जन्म घेईल. पण हा अनागामी इथून मरण झाल्यावर त्याच्या इथे प्रादुर्भावच होत नाही, तो देवलोकात कुठेतरी देवलोकामध्ये उत्पन्न होतो, रूप लोकातही उत्पन्न होऊ शकतो, आणि तिथून तो आपली मुक्ती साधू शकतो, तिथून तो निब्बाण प्राप्त करतो. ज्या प्रकारे महामायानी भगवान गौतम बुद्ध तुषित देवलोकामध्ये एकदा गेले आणि तिथे महामाया होती, मरण पावल्यावर ते तिथे जन्म घेतला होता तिने. तिथे जेव्हा भगवान बुद्धांनी मातेच्या कोणातून मुक्त होण्याकरिता तिथे गेले आणि तिथे भगवंतांनी त्याला सांगितलं, तिथे ते अनागामी झाले, अनागामी होऊन तिथूनच ते अनंत झाले. तर अशा प्रकारे दानादी कर्म केलं भगवंतांनी. सब्बदानम धम्मदानम जिनाती. मातेने तर फक्त जन्म दिला, पण मुलांनी तिच्या कृणातून मुक्त होण्यासाठी तिला काय दिली? मुक्ती दिली. काय दिली? मुक्ती दिली. अशीच मुक्ती नाही दिली, अगोदर प्रज्ञा दिली. प्रज्ञा सहित प्रज्ञा आहे तर मुक्ती आहे. तर अशा प्रकारे अनागामी जो असतो तो एकही जन्म घेत नाही, तो इथून जाऊन अरूप लोकांमध्ये किंवा रूप लोकांमध्ये जाऊन तिथून तो निर्वाहाला प्राप्त होत असतो. मग अनागामी फल प्राप्त झालेला माणूस, अनागामी मार्गावर अनागामी फल प्राप्त झालेला माणूस तो देवलोकातून मुक्ती साधतो. त्याला दिलेले दान महाफलदायी होत असते आणि त्याच्या काही गुणा. मग त्यानंतर अरहत मार्गावर, म्हणजे आता त्याला धर्म परिपूर्ण कळलेला आहे आणि तो कधीही अरहत होऊ शकते, कधी त्याच्या अनुषय क्लेश गळून पडू शकते आणि कधी तो अरहत होऊ शकते. अशा मार्गालाही, अशा व्यक्तीला, अशा भिक्षूला सुद्धा दिलेलं दान त्याच्यापेक्षाही काही पटीनं मोठं आहे. आणि ज्याने अरहत्व फल प्राप्त केलं त्याची तर कल्पनेच्या पलीकडे एवढी, ज्या संख्याही मांडता येत नाही, संख्याही ठेवता येत नाही, किंवा संख्येमध्ये सांगता येत नाही किंवा मोजताच येत नाही, अशा एवढं असीम पुण्य
त्या दान करणाऱ्या व्यक्तीला होत असते आणि अर्थ फल प्राप्त केलेल्या व्यक्तीला त्यापेक्षाही जास्त. आणि मग भगवान बुद्ध म्हणतात अधिक याच्यापेक्षा जास्त पुण्य कमवायचे असेल तर प्रत्येक बुद्धाला दिलेलं दान. हे प्रत्येक बुद्ध कधी उत्पन्न होतात? आता प्रत्येक बुद्ध आहेत का? असतील कदाचित. जेव्हा भगवान बुद्ध नसतात तेव्हा प्रत्येक बुद्ध असतात. पण प्रत्येक बुद्ध मात्र अशा प्रकारे भगवान बुद्धांनी म्हणजे धम्माच्या जागोजागी जाऊन उपदेश करत असतात, आहे की नाही, धम्म सांगत असतात, स्वाख्यात करत असतात. तशा प्रकारे ते करत नाही. पण ते स्वयं बुद्धत्व प्राप्त करतात. पण जनकल्याणामध्ये त्यांचा तेवढा प्रादुर्भाव नसतो. त्याला प्रत्येक बुद्ध म्हणतात. त्यांना दिलेलं दान तेही त्यापेक्षा काही पटीनं म्हणतो. संख्या तर नाहीच. आणि मग समजा ज्याने तथागताला दान दिलं असेल तर ज्याने तथागताला दान दिलं असेल तर तो माणूस किती पुण्यवान. तरी पण एवढं करूनही भगवान बुद्ध काय म्हणतात, एवढी तारणी असूनही जेव्हा जेव्हा तुम्हाला मनुष्याचा जन्म भेटते तेव्हा तेव्हा तुम्हाला धम्म सुद्धा मिळाला पाहिजे. धम्म मिळेल तर सदा जागेल, सदा जागेल तर शील पुष्ट होईल. म्हणजे प्रत्येकच जन्मामध्ये होसा सहितच राहील असं नाही. पण पुण्यकर्मा त्या पुण्यकर्माच्या आधारावर त्याला उचित जन्म मिळत जात असतो. पण कधी उचित जन्म मिळून सर्वजन्म भेटेल असं नाही. सद्धम्म ज्यांनी त्यांनी आपल्या प्रकारे साधून घेतला पाहिजे. मग ते कधी कधी धम्म सांगणारेच नसतात. मग धम्माचा प्रादुर्भाव कसा होईल? तर या प्रकारे कसं दान, शील, मुदिता, आहे की नाही, प्रज्ञा आपापली विकसित करावी लागते, स्वयं विकसित करावी लागते, चांगलं वाईट जाणावं लागते, कुशल अकुशल पाप पुण्य समजावं लागते. तर अशा प्रकारे तथागत सम्यक समृद्धाला दिलेलं दान सुद्धा महाफलदायी होत असते. तर या दानाची भावना सुद्धा आपण केली पाहिजे. नित्य नेमानं दान दिलं पाहिजे. आपण म्हणतो दान, आता बरेचसे लोक आहे ना नोकरीवर असतात, त्यांनी कधी कधी धमा ऐकून किंवा दानाच्याबद्दल ऐकून दानाचे असं पुण्य होते, पण मग आम्हाला वेळच मिळत नाही. नोकरीवर असल्यामुळे त्यांना सुट्टी मिळत नाही, कुठे जाता येत नाही, दान करता येत नाही. मग दान करता येत नाही. कोणी म्हणतात नाही आम्हाला दान देण्यासाठी वेळच नाही, एवढाच पगार आहे आमच्याला, एवढ्या पगारामध्ये आमच्याच होत नाही, आम्ही कुठून दान द्यायचं. तर ते लोक सुद्धा दान देऊ शकतात. आणि दान दिल्यावर एवढी ऊर्जा उत्पन्न होते. 8 तास ड्युटी करत असेल कोणी तर 7 घंटे ड्युटी त्यांनी आपल्या परिवारासाठी केली पाहिजे आणि 1 तास धम्मासाठी दान म्हणून त्यांनी दिलं पाहिजे. तर तो जो 7 घंट्यामध्ये जेवढा थकते ना, तर 1 घंटा जो शेवटचा राहते तर जास्त थकला असला पाहिजे ना. पण त्याच्या मनामध्ये जेव्हा हा जो 1 तास आहे, या 1 तासाचे जे काही मला पैसे मिळतात, म्हणजे 8 घंट्याचे जेवढे पैसे मिळतात ते 7 घंट्याचे पैसे परिवारासाठी, पण 1 घंट्याचे पैसे धम्मासाठी दान म्हणून तो 1 तास जेव्हा काम करतो ना, त्याचे 7 घंटे थकलेली ती थकावट आहे ना ते निघून जाते. 1 घंट्यामध्ये एवढी ऊर्जा उत्पन्न होते की 1 घंट्याचं काम ते अर्ध्या घंट्यामध्येच निपटून टाकते. एवढी ऊर्जा. आणि 1 घंट्याची जी मिळकत त्याला मिळते ते दान जर त्याने धम्माला दान देतो म्हणून आणि 1 तास मी शेवटच्या 1 तास खर्च करत आहो, तर त्याच्या शरीरामध्ये म्हणजे बळ वाढते, उत्साह वाढते, आळस जाते आणि नवचैतन्य निर्माण होते. आणि ते दान, त्याच्यात ते दान सुद्धा होते. आणि त्या दानामुळे त्याला शारीरिक आणि मानसिक बळ मिळते, उत्साह मिळते, आळस जाते, थकवा जाते. एवढं बळ त्या दानामध्ये. पण असं करतात का? किती लोक इथे नोकरीला असतील, कोणी म्हणतात की मी 8 तास दान काम करतो, 7 तासाचा पगार घरी घेऊन जातो, 1 तासाचा पगार मी धम्मासाठी दान देईल किंवा कुठं विहारात नेऊन दान देईल किंवा कोणा भिक्षूला दान देईल. येते कधी मनामध्ये अशी चेतना? ही आली पाहिजे. कारण दानाच्या चेतनेतून केवढी मोठी ऊर्जा, केवढी मोठी शक्ती, हे दान, हे कुशल कर्म, हे पुण्यकर्म आम्हाला कधी कधी केव्हा केव्हा कुठे कुठे साथ देतात. एखाद्या व्यक्तीचं
कोर्टामध्ये जेव्हा जेव्हा पाय घासून जातात, जिंकण्याची काही शाश्वती राहत नाही, पैसा चालला जातो. पण कधी दान केलं असेल आणि कुशल कर्म असेल, त्याला न्याय मिळत नसेल, आणि ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीने कुशल चित्ताने प्रसन्न चित्ताने आपल्या दानाला जर आठवण केली, तरी अडलेलं काम पूर्ण होते आणि ह्या व्यक्तीच्या म्हणजे भागाने त्याच्या काय म्हणतात ते येते, म्हणजे त्याला हक्काच्या आणि न्यायाच्या संधी प्राप्त होते. आता तुम्ही पाहता ना, चोर शाव होत आहे, शाव चोर होत आहे, सजा कोणाला होत आहे? शावांना. आणि चोर लोक मस्त फिरत आहेत. तुम्ही राजकारण वगैरे पाहता की नाही, ऐकता वाचता की नाही? हा, ज्या ज्या लोकांनी या देशातली संपत्ती लुटली, त्याच लोकांना माफ केलं. आणि ज्याने बिचारांनी 50,000चं 1,00,000चं कर्ज घेतलं असेल, कोणी छोट्या मोठ्या धंद्यासाठी, किंवा 5 लाखाचं कर्ज घेतलं असेल, तर त्याला त्याची कुठली तरी संपत्ती डिपॉझिट करावं लागते. नाही दिलं तर त्याच्या घरावर जप्ती येते, त्याच्या संपत्तीवर जप्ती येते, किंवा त्याला जेलमध्ये सुद्धा टाकल्या जाते. आहे ना असं? हा, तर म्हणून सांगे देव असं तू काल आहे ना, हा, ससंपत येते फेते भोवतो लोकचा राजा भोवतो धम्मिको. असा राजा झाला पाहिजे की सगळ्यावर समान प्रकारे वृष्टी करणारा. पण आहे का आपल्या देशातला राजा असं? हा, आपण दान करताना कधी कधी संघ येते, तर दान करताना काय करतो आपण? तो संघामध्ये एका दुसऱ्यापेक्षा छोटा किंवा मोठा असाल, पण आपण त्यावेळेस तसं करत नाही. नावलौकिक प्रसिद्धीला आलेला, सुंदरसा दिसणारा, हा, मस्त मस्त गोड गोड बोलणारा, आर्टिफिशियल भाषण प्रवचन करणारा, हा, किंवा तो खूप मोठा नावाजलेला आहे, प्रसिद्ध आहे, अशा भिक्षूंना आम्ही दान देतो. असं वाटतं या भिक्षुराला आम्ही दान दिलं पाहिजे, त्याला दिलेलं दान फलदायी होते. कोणी प्रवर्जितेला दान दिलं, तुमच्या चित्ताची चेतना असली तर तुमचं दान समसमानच होत असते. संघाला दिलेलं दान आम्ही असा विचार त्यावेळेस केला पाहिजे की ते एक भिक्षू नाही, इथे संघ आहे, मग त्यावेळेस आम्हाला कोणीही भिक्षूला दान देण्याची संधी असो, पण इथे संघ बसलाय आणि आमचं दान संघाला जात आहे. नाही, मला त्या भंतीजीला दान द्यायला लावलं, त्या भंतीजीकडे बसवलं, मला तर त्या भंतीजीकडे दान द्यायचे. अशा प्रकारची ज्या माणसाच्या मनामध्ये चेतना असते, त्याला त्या दानाचे फळ सुद्धा मिळत नसते. दान तोंड पाहून किंवा प्रसिद्धी पाहून दिले जात नाही, दान संघ दान म्हणून दान दिले जाते. मग त्यावेळेस कोणत्याही एक दिवसाच्या प्रवचित जरी असेल किंवा लहान असेल मोठा असेल, असे तुम्हाला काय घेणं देणं नाही. तुम्हाला तुमची चेतना असली पाहिजे दान देण्याची, समसमान. तुमच्यासाठी सर्व चीवरदारी कसे आहेत? समसमान. मग संघाला दिलेलं दान महाफलदायी असते. एका भिक्षूला दिलेलं दान, कोणी कोणी सांगतात ना, एका भिक्षूला दिलेलं दान 500 किंवा 1000 लोकांना भोजन दिल्यासारखं असते. 2 भिक्षूला दिलेलं दान 1000 किंवा 2000 लोकांना भोजन दान दिल्यासारखं असते, दान दिल्यासारखं असते. हा, 3 भिक्षूला दिलं, हा, तर 5000 लोकांचं भोजन दिल्यासारखं असते. मग संघाला दिलेलं दान केवढं मोठं होत असेल विचार करा बरं. पण तुमच्या मनामध्ये चेतना एकच असेल, एका भंतीचे दान द्यायच्या, एका भंतीची. मग तुमच्या एका भंतीची दानाची चेतना आहे, तुम्हाला फळ केवढं मिळेल? हा, एका भंतीचे फळ मिळेल. पण तुमच्या मनामध्ये तुम्ही जरी एका भिक्षुपाशी बसले आहात, पण तिथे संघ बसला, तुमच्या मनाची चेतना काय असली पाहिजे? मी संघाला दान देतो. कुणाला दान देतो? संघाला दान देतो. मग त्याचे फळ जास्त येईल की नाही? मग तिथे का चेहरे पाहून द्यायच्या, प्रसिद्धी पाहून द्यायचं आहे का दान? लहान मोठा पाहून द्यायचा, ओळखीच्या पाहून अनोळखीच्या पाहून द्यायचा आहे का? नाही. अशा प्रकारे दान देता कामा नये. तर दानाचे जे कर्म आहे ते हे खूप सुंदर आहे. आणि हे दान देण्याची चेतना, धम्म ऐकून श्रद्धा उत्पन्न करण्याची चेतना, सब्बरसं धम्मरसं जिनाती. जसा तुम्हाला ज्या प्रकारे धम्म ऐकण्यामध्ये रस येतो, त्याच प्रकारे तुम्हाला दान देण्यामध्ये सुद्धा रस असला पाहिजे. आणि सब्ब दानं धम्मदानं जिनाती. तुम्ही दान देता, भौतिक दान देता, काही वेळासाठी त्यांच्या उपयोगामध्ये येते, पण तुम्हाला
भगवान बुद्धाने दिलेलं जे दान आहे, त्याने संघाला जे दिलेलं दान आहे, संघाने तुम्हाला जे दिलेलं दान आहे, तर ते दान सब्बदानं धम्मदानं जिनाती आहे. सर्वात श्रेष्ठ जर दान असेल तर धम्माचं दान आहे. या दानामुळे आम्ही आमच्या दुःखातून मुक्त होण्याची आम्हाला चेतना मार्ग मिळत असते. या दानामुळे आम्ही धम्म जाणत 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 निब्बाणापर्यंत पोहोचतो. जी चेतना आहे, इथे तुम्ही विहारात येता, त्याच्या उद्देशच एक आहे की आम्हाला निब्बाण प्राप्त हो. तुम्ही जे दान देता, धम्म श्रवण करता, धम्म आचरण करता, शिलाचारण करता, ब्रह्मविहाराचा अभ्यास करता, हे सर्व कशासाठी? उद्देश मात्र एकच, काय? तर निब्बाण. आणि निब्बाण प्राप्त करण्यासाठी काय आहे? त्याग. मग आपल्याला अनेक प्रकारचा त्याग करावा लागतो ना. शुद्ध अंतकरणाने दान देतो, पैशाच्या, औषधीच्या, धनधान्याच्या, वस्त्राच्या, घराच्या, कुटीच्या, विहारांच्या दान देतो आपण. याचे फल महान फल असते. तर या प्रकारे दान देत असताना माणसाला दुःख उत्पन्न होते का? जर समजा तुम्ही ना अगोदर दान करून टाकलाय कुठंतरी, आणि त्या दानाला तुम्ही ना कधी आठवलं, हट नाही एवढे पैसे देऊन टाकले भिक्षुले, त्या पैशामध्ये आमची संपत्ती कमी झाली ना, असा विचार घेते का तुमच्या मनामध्ये कधी? जेव्हा पण तुम्हाला आठवते, कुठेही तुम्ही दानाची गोष्ट ऐकत राहता, त्यावेळेस तुम्हाला तुम्ही केलेलं दान आठवते, त्यावेळेस तुमचं चित्त कसं होतं? मुदित होते ना, मुदितेनं भरून जाते ना, प्रसन्नतेनं भरून जाते ना. काहीतरी केल्याचं, कुशल कर्म केल्याचं केवळ सुख प्राप्त होत असते. तर सब्बदानं धम्मदानं जिनाती. हे दान, धम्माचे जे दान आहे, ते तुम्हाला निब्बाणापर्यंत घेऊन जात असते. आपला उद्देशाच्या दानशील भावना जे काही करतो, उद्देशाचा आमचा एक असला पाहिजे की आम्हालाही निब्बाण प्राप्त हो, आम्हालाही या सर्व दुःखातून मुक्ती मिळो. दुःखातूनच नाही तर पहिले हे जे आमचे विकार आहेत, या विकारातून मुक्ती मिळो. जे आमचे अज्ञान आहे, त्या अज्ञानातून मुक्ती मिळो. मुक्ती मिळो म्हणजे त्याग. आम्हाला अज्ञानाचा त्याग करायचा आहे, राग लोभा द्वेषाचा त्याग करायचा आहे, वासना अहंकाराचा त्याग करायचा आहे, प्रत्येक वाईट गोष्टीचा त्याग करायचा आहे. आणि जो जो त्याग करते त्याला त्या कर्माच्या त्या प्रकारे फल प्राप्त होत असते. म्हणून त्यागामधूनच काय आहे? फलप्राप्ती आहे. आणि दान कशामध्ये मोडला जाते? त्यागामध्ये. दान कशात मोडलं जाते? त्यागामध्ये. तर आपणही त्याग केला पाहिजे. गृहस्थ जीवनात त्याग करायला मिळत नाही. भिक्षू बनण्याची इच्छा होते, भिक्षू बनवू शकत नाही. अनेक जबाबदाऱ्या, अनेक जिम्मेदाऱ्या आहेत, अनेक कर्तव्य आहेत. गृहस्थांचं जीवनच असा, एक पाय काढायला जाते तर दुसरा पाय फसते. गृहस्थ जीवन म्हणजे दलदल आहे, या दलदल मधून निघता येत नाहीये. पण एक एक पाय काढत त्या दान कर्मामुळे, पुण्य कर्मामुळे, कुशल कर्मामुळे आपण एक दिवस त्या दलदलीतून बाहेर येतो आणि आमच्या मनामध्ये वैराग्य जागते. वैराग्य जागलं की आम्ही मुक्तीच्या मार्गासाठी, परिपूर्ण मुक्त होण्यासाठी आम्ही एक गृह त्यागतो. पण इकडे अनेक जन्माचं आम्ही दुःख त्यागतो. आणि याच जन्मामध्ये आम्हाला निब्बाण प्राप्त हो. अनेक जन्माचे दुःख पुन्हा पुन्हा येऊ नये, याच जन्मामध्ये आम्हाला परमसुख प्राप्त व्हावं. अनेक जन्म आम्ही दुःख भोगत आलेलो आहोत, आताही आम्ही दुःख भोगत आहोत. त्याच्या प्रति अज्ञान असल्यामुळे सुख काय आणि दुःख काय कळत नाही. म्हणून माणसाने या जन्मात येऊन अनेक प्रकारे धर्माच्या आपण हे दान स्वीकारलं पाहिजे. म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा येते कोणाचे प्रवचन ऐकता, तर ते दान तुम्ही दान देत नसता, दान कमी देता. जे दान देता ते भौतिक दान असते, काही वेळासाठी ती वस्तू कामात येते. पण हे जे धम्माचं दान आहे, तुमच्या या जन्मासाठी किंवा भावी जन्मासाठी, तुमच्या मुक्तीसाठी हे दान. कोणतं दान? सब्बदानं धम्मदानं जिनाती. धम्माचं दान तुमच्या या जन्मासाठी, दुःखातून मुक्तीसाठी तो लाभकारी आहे, आणि भावी जन्मासाठी तुम्हाला दुःखातून मुक्तीसाठी लाभकारी आहे. निश्चितच हा दानाचा जो भाग आहे, धम्मदानाचा जो भाग आहे, तो निश्चितच एक दिवस आपल्याला कुठपर्यंत घेऊन जातो? निब्बाणापर्यंत. आणि सर्वांची इच्छा काय, हेतू काय? जाणत असाल, नाही जाणत असाल तर हेतू एकच आहे की निब्बाण.
दुःखातून नितांत मुक्ती, परमसुख, परमसुखाच्या हेतूनेच तुम्ही इथे विहारात येता, धर्मधारण करता, विपश्यना करता किंवा ध्यान करता किंवा पठन वाचन करता, जे पण काही करता, दानादी कर्म करता, कोणतंही शील पालन करत असाल तर या सर्व किंवा मैत्रीचा अभ्यास करत असाल, मुदिताचा अभ्यास करत असाल, प्रज्ञाचा अभ्यास करत असाल, हेतू मात्र एकच की आम्हाला निब्बाण प्राप्त हो. तर आपण आज अशा प्रकारे आपण सुद्धा कामना केली पाहिजे. आम्ही सुद्धा वारंवार आमची दान ताळमी वाढवली पाहिजे. कमीत कमी परित्रांच्या दिवशी तरी माणसांनी दानादी कर्म भरभरून केलं पाहिजे. कारण की त्या दिवशी भगवंताची कुशलवाणी, आपल्या मंगल कल्याणाची वाणी ऐकतो. आपण त्या दिवशी जास्तीत जास्त पुण्य संचित करतो. कारण की त्यावेळेसचे चित्त जे बनत असते ते एकदम मृदू असते आणि मृदू चित्तामध्ये जसं मृदू मातेमध्ये आपण बीज टाकतो लवकर अंकुरित होते, तशाच प्रकारे तुम्हाला तुमच्या मृदू चित्तानं त्या दिवशी असं दान केलं तर तुम्हाला त्या दानाचे निश्चितच लवकरात लवकर तुम्हाला तुमची इच्छित फळ प्राप्त होत असते. सर्वांना तुमची इच्छित फळ प्राप्त हो. सर्वांना तुम्हाला या धम्मातून, या धम्मदानातून, तुमच्या भावनेतून आणि या वर्षवासाच्या कालखंडामध्ये तुम्हाला सर्वांना निब्बाण सुख प्राप्त हो अशा प्रकारची कामना करतो. भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलं. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तथागतांच्या सगधर्म तथागतांच्या श्रावक संघ यांना त्रिवार वंदन. विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. या विहारात उपस्थित सर्व उपासक उपासिका बाल बालिका सर्वांच्या प्रती मंगल मैत्री मंगल कामना. दानंच धम्मचर्यंच नापकाणंच संगहो अनोज्जानि कर्माणि एतां मंगलमुत्तमं. दानंच धम्मचर्यंच, या विषयावर आज विशेष करून बोलण्याकरिता काही सूचना पण आली होती आणि ती अत्यावश्यक सूचना आहे. कारण की गृहस्थांसाठी ते अतिउत्तम असं एक मंगल आहे. त्या मंगलांना आम्ही कधी समजून जाणून घेतच नाही आणि चांगल्या प्रकारे त्याला समजणे जाणणे हे अधिक उत्तम मंगल आहे. तर तथागतांनी श्रावस्तीमध्ये विहार करत असताना अनाथ पिंडकाच्या त्या चैतवनामध्ये विहार करत होते तेव्हा एक देवतापूर्व व्यक्ती अथवा देवता भगवंताकडे येतात. ती साधी सुधी देवता किंवा व्यक्ती नव्हती. तर आपण जेव्हा ते महामंगल सूत्र वाचतो तर तिथे आहे एकं समयं भगवा सावत्तियं विहरती जेतवने अनाथ पिंडकस आरामे अतखो अंतरा देवता. अर्ध्या रात्री अतखो अंतरा देवता.
म्हणजे अर्ध्या रात्री एक देवता भगवंताकडे येते. ओभा सेतवा जेतवनं ओभा सेतवा. त्या जेतवनाला तो आपल्या प्रकाशाने काय करते, असा प्रकाश रात्रीच्या वेळेस त्याच्या तेजाने त्या जेतवनामध्ये असा प्रकाश आहे. काय साधी साधी व्यक्ती असेल का? अशी व्यक्ती तथागताला विचारते की गृहस्थांसाठी उत्तम मंगल काय आहे. त्यामध्ये भगवंतांनी उत्तम मंगलांच्या कथन केलेले आहे. 38 प्रकारचे उत्तम मंगल सांगितलेलं आहे. त्यामध्ये एक गाथा आहे, त्यामधलीच एक गाथा आहे. दानंच धम्मचर्यंच नातकानंच संगहो अनवज्जानि कम्मानि एतं मंगलमुत्तमं. आता बघा, आपण इथे रोज विहारात येतो. आल्यावर मी मधामधामध्ये कधी काही सूचना पण दिल्या, पण मला भय लागत होतं, भीती वाटत होती की मी जर या विषयावर, या दानावर जर बोललो तर तुमची श्रद्धा कम होता कामा नये. कारण की धम्माचा अभ्यास कमी कधी कधी कमी राहते, कधी कधी भरपूर राहते, पण विशेष महत्वच कळत नाही. धम्मातलं विशेष महत्वच कळत नाही. तर म्हणून दानावर बोलण्याचं जास्तीत जास्त मी टाळलं. अन्यथा असं एकही प्रवचन नाही की ज्याच्यामध्ये दानाचं महत्व येत नाही, पण त्या दानाला मी मुद्दामूनच टाळलं की तुमच्यामध्ये असा भाव उत्पन्न होऊ नये, अज्ञान असता तुमच्यामध्ये असा भाव उत्पन्न होऊ नये की भंतेजी आम्हाला दान देण्यास सांगत आहेत, त्यांच्या मनामध्ये दानाच्या प्रती लोभ उत्पन्न झालेला आहे आणि त्यामुळे अशी भावना जर उत्पन्न झाली, अज्ञानता जरी उत्पन्न झाली, तरी अज्ञानातून सज्ञानात न येता अज्ञानातच श्रद्धा खतम होऊन जाते. आणि भगवंत म्हणतात की श्रद्धा दुःखातून पार करण्याचं एक यान आहे, एक साधन आहे, एक नाव आहे. या भवचक्रातून, दुःख चक्रातून या तीरावरून फल तीरावर जाण्याकरिता हे श्रद्धा विशेष महत्व ठेवते. आणि कुणाची श्रद्धा कम होऊ नये, त्यांच्या श्रद्धेला ठेस पोहोचू नये, या गोष्टींचा सुद्धा आम्हाला ध्यान ठेवावं लागतं. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांच्या हिताची जरी असली, पण त्यांना न आवडणारी असली ना, तरी माणसाची धम्मावरची श्रद्धा कमी होते, दानावरची श्रद्धा कमी होते. आणि अशामुळे अजाणता ते स्वतःच अहित करून बसतात. आणि कुणाच्याही अहित होऊ नये, कुणाच्याही अहित होऊ नये ही मंगल मैत्री, ही कामना सदैव जपून असतो. आणि त्यामुळे या दानावर कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. की अनेक भिक्षू दानावर बोलण्याचा टाळतात, कारण की त्यांनाही या प्रकारची कधी कधी असं वाटते की लोकांना फक्त भंतेजी येतात आणि नुसतं दानावरच सांगतात, बाकी काही सांगत नाही. दान सांगतात, दान द्या, दान द्या, दान द्या. आणि अशा प्रकारे न जाणल्यामुळे, दानाचं महत्व न जाणल्यामुळे, धर्म न कळल्यामुळे बिचाऱ्यांची श्रद्धा तिथेच संपून जाते. आणि श्रद्धाच नसली तर धम्मपथावर तो आरूढ होईल कसा, धम्मपथावर येईल कसा. पण भगवान बुद्धाला तो जेव्हा देवता विचारते की उत्तम मंगल काय आहे, मनुष्यांसाठी, गृहस्थांसाठी उत्तम मंगल काय, पहा कोणासाठी विचारते, गृहस्थांसाठी. तर तिथे भगवान बुद्ध सांगतात, दानंच धम्मचर्यंच नातकानंच संगो अनवज्जानि कम्मानि एतं मंगलमुत्तमं. म्हणजे दान दिलं पाहिजे, दान दिलं पाहिजे, धम्माचं आचरण केलं पाहिजे. म्हणते काय म्हणतात, दान दिलं पाहिजे, धम्माचं आचरण केलं पाहिजे.
तुम्हाला असं वाटत असेल की ते बुद्ध झाले, माताच्या कुशीतून आले, ते त्यांनी घोर तपस्या केली आणि मग नंतर बोधवृक्षाखाली जाऊन त्या दिवशी वैशाख पौर्णिमेला त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं. बस एवढंच नाही आहे. ते बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी अनेक अनेक जन्मात त्यांनी पारमितांच्या डोंगर रचला. पारमितांच्या डोंगर रचला. 10 पारमिता त्यांनी पूर्ण केल्या. पण जेव्हा त्यांच्या मनामध्ये या प्रकारची बुद्ध बनण्याची कामना झाली, चेतना उत्पन्न झाली, त्यावेळेस त्यांनी एका जन्मातच नाही, अनेक जन्मामध्ये हीच पहिली पारमिता, पारमितांच्या राजा ज्याला म्हणतात, अग्रपारमिता ज्याला म्हणतात, ती पारमिता होती दान पारमिता. कोणती? दान पारमिता. तर त्यांनी जे दान दिलं ना, जेव्हा आपण जातक अट्टकथाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा लक्षात येते की दान, बापरे, एवढं अशा प्रकारचं दान, म्हणजे साधं सुद्धा दान नाही, कल्पनेच्या पलीकडचे दान. धन द्रव्याचंच नाही, रक्ताचंच नाही, अवयवाचं नाही, तर राजपाटाचं दान, स्वतःच्या कमाईचं दान देऊ शकते कोणी, पण आपल्या त्यांनी बायको मुलांचं सुद्धा दान दिलं. एकाच जन्मात अशा प्रकारे नाही, अनेक जन्मात त्यांनी दान 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 देत 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 ही दान पारमिता त्यांनी पूर्ण केली. एका जन्मा नाही, अनेक अनेक जन्मामध्ये थोडी थोडी दान पारमिता संचित केली आणि ती दान पारमिता या बुद्धत्वाला कारणीभूत ठरली. तरी पहिल्या क्रमांकाची दान पारमिता. दानंच धम्मचर्यंच, धम्माचे आचरण करत करत, असंच नाही अनुवत ज्ञानी कमानी, वाईट मार्गाने पैसा कमावला आणि दान दिलं असंही नाही. स्वतःच परिश्रमाचं त्यांनी दान दिलं. तर नाटकानच अनुवत ज्ञानी कमानी, अनुवर्जित कर्म केले, जे कर्म नाही करायला पाहिजे ते कर्म नाही केले, म्हणजे शीलाचं पालन करत करत अनुवर्जित कमानी, दानंच धम्मचर्यंच नाटकान अनुवर्ज्यानी कमानी. अनुवर्जित कर्म करून, 5 अनुवर्जित कर्म करणे म्हणजे 5 शीलाचे पालन करणे, 5 शीलाचं पालन करत. म्हणून तर भंतेजी तुम्ही काही देता ना, आता भंतेजी वगैरे तुम्हाला म्हणतात, ते अनुमोदन करतात तेव्हा तुमच्या दानाची. दानंच धम्मचर्य, दानं ददन्तु शब्दाय, शीलं रक्षन्तु सर्वदा, भावना भेदतावन्तु गच्छन्तु देवतागता. मग त्यांनी हा सर्व डोंगर दानाच्या, पारम्यांच्या डोंगर कशासाठी रचला? तर बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी. आपण विहारात येतो, जे काही आपण कुशल कर्म करतो इथे येऊन, ते सर्व किंवा दानादी कर्मही करतो. भंतेजींना भोजनासाठी बोलवतो, भंतेजींना अल्पाहार नाश्ता देतो, भंतेजीला लागणाऱ्या वगैरे वस्तू देतो. काय कारण आहे? कशासाठी देतो? दृष्टी असली पाहिजे. दान प्रज्ञेने देता आलं पाहिजे. दान देताना प्रज्ञा सुद्धा असली पाहिजे. अज्ञान नसलं पाहिजे, अंधश्रद्धा नसली पाहिजे, कसल्या प्रकारचा लोभ नसला पाहिजे, कसल्या प्रकारची इच्छा आसक्ती ठेवून दान दिलं नाही पाहिजे, कंजूसपणानं दान दिलं नाही पाहिजे, मनामध्ये दान न देण्याची चेतना, दुसऱ्यांच्या मनामध्ये दान न देण्याची चेतना उत्पन्न केली नाही पाहिजे. इतरांना दान देण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. त्यासाठीच आपण स्वतः पहिले दान देतो की मला पाहून इतरही लोक दान देतील
आणि त्यांच्याही पुण्यामध्ये माझा सहभाग होईल अशा प्रकारची कामना करतात. तर दान दिलं पाहिजे. तर दान देताना प्रज्ञा सुद्धा असली पाहिजे. अंधश्रद्धेने किंवा लोभमूलक चित्ताने दान देऊ नये. कुणाच्या दबावात येऊन दान देऊ नये. तर दानाची चेतना मनामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य हे की आता आपण तीन परित्राण झाले इथं, 3 परित्राण. तर कमीत कमी परित्राणाच्या दिवशी काहीतरी आपल्या हातामध्ये दान वस्तू असली पाहिजे. खाली हाताने त्या दिवशी तरी येऊ नये. काही असो, जे तुमच्या म्हणजे शक्तीनुसार आपण असं म्हणतो, जे तुमच्या श्रद्धेने, तुमच्या भावनेने येत असेल अशी वस्तू किंवा विहारात घेऊन आलं पाहिजे. विहारात येताना काहीतरी फुलं, फळं अशा प्रकारचे काही तुमच्या चित्तात जे येईल ते थोडं थोडं तरी केलं पाहिजे. थोडं थोडं, थेंब थेंब तळे तळ साचे. हा कालखंड आहे धम्म धारण करण्याचा आणि धम्मशील पालन करण्याचा, दान करण्याचा. भिक्षू तिथे राहतात, ज्या ज्या ठिकाणी भिक्षू राहतात त्या त्या ठिकाणी जाऊन श्रद्धावान दानशूर लोक तिथे जाऊन त्यांना दान आदी कर्म करतात. कशासाठी की या कालखंडात सर्वत्र धम्माची तरंगे राहतात आणि त्यामुळे यावेळेस ज्या प्रकारे जमीन मऊ असते त्याच्यात रोवलेलं बीज लवकर अंकुरित होते आणि त्याला चित्ताच्या चेतनेची वर्षा झाली की ते पल्लवित होते आणि कालांतराने आपल्याला फळं देत असतात. असत्य नाही, सत्य आहे. दृश्य रूपाने नाही पण अदृश्य रूपाने मात्र त्याचे फळ निश्चित मिळत असते. तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल की 2 रोगी आहेत, दोघांना एकसारखाच रोग आहे. दोघांनाही कॅन्सर सारखं असं किंवा असं काही की जे जीव घेणारा रोग आहे. त्यामध्ये 2 व्यक्ती असे त्या हॉस्पिटलमध्ये एकसारखा एक समान रोग आहे. हॉस्पिटल 1, रोगी 2, डॉक्टर 1. समान उपचार दोघांवरही करतोय. त्यालाही तीच औषध, यालाही तीच औषध, त्याला ती इंजेक्शन, यालाही तीच इंजेक्शन, त्याचेही ऑपरेशन तसं केलं, याचेही ऑपरेशन तसं केलं. पण एक दगावला. कुणामध्ये द्वेष किंवा लोभ नव्हता, कुणाशीच आसक्ती किंवा घृणा नव्हती डॉक्टरला. दोघेही वाचावं, एक समान दोघांवर उपचार, एकसारखा औषधी. पण त्याच्यात एक दगावला आणि एक वाचला. तर याचं जे दानादी पुण्य कुशल कर्म होतं त्या कुशल कर्माने एक वाचला. ज्याने जीवनात कधी कुशल कर्मच केले नाही, संपत्ती खूप जमवली, बँक बॅलन्स खूप जमवला, पण पुण्य कर्म संचित केलं नाही. कधी आपला संपत्तीतून कुणाची मदत केली नाही, कुणाच्या सेवेसाठी, कुणा विहारासाठी, कुणा रोग्यासाठी, कुणा नाती बांधवासाठी त्यांनी कधीच खर्च केला नाही. या माणूस दान करणारा होता, त्याला माहित होतं ही संपत्ती कुठे घेऊन जाणार आहे, म्हणून काहीतरी पुण्य कमावं. कधी ना कधी मनुष्याला मरणे आहे हे तो जाणवता. त्याला मरण्याचं भय नव्हतं, त्यांनी दानही दिलं होतं, तर तो वाचला. याला जिवंत राहायची इच्छा होती पण दान केलं नाही. पैसा तो त्यांनी तेवढाच खर्च केला, त्यांनी तेवढाच खर्च केला. तोच डॉक्टर, तेच औषधी, तेच ऑपरेशन, तोच हॉस्पिटल, पण एक दगावला, एक गेला. म्हणून हे जे दानाचे जे कुशल कर्म, पुण्यकर्म असते, आपण म्हणतो एकाच जन्मात नाही अनेक जन्मात येतात. कधी कधी हे पुण्यकर्म, कुशल कर्म आपलेवाले याच जन्मात आम्हाला कामाला येतात. तुम्ही ऐकलं असेल अनेकदा प्रवासामध्ये किंवा कुणी एखाद्या जंगलात, एखाद्या पर्वतात अशी अनैसर्गिक आपत्ती येऊन जाते, ऍक्सिडेंटली असं काहीतरी वातावरण तयार होते आणि त्याच्यात अनेक लोक दगावतात.
आणि काही वाचतात. तर कुणाकुणाची पुण्यपारमिता, पूर्वी जन्माची पुण्यपारमिता, या जन्माची पुण्यपारमिता. तर अशा प्रकारे त्यांचे हे जे दानातून जे पुण्यकर्म घडते, तर हे पुण्यकर्म त्यांचे त्यावेळेस कोणी नसताना, धनसंपत्ती खूप आहे, पैसा अमाप आहे, नातेगोते खूप आहे, पण त्यावेळेस कोणी धावून येत नाही, त्यावेळेस कोणी कामात पडत नाही. कारण की प्रसंगच असा राहतो, एखाद्या जंगलात आहे किंवा एखाद्या पहाडात आहे किंवा एखादा पूर आला आहे आणि तिथून तो बचावतो. अनेक लोक वाहून जातात एखादा आणि एखादा वाचून जातात. पुण्यकर्म असीम आहेत, कुशल कर्म असीम आहेत, दान कर्म असीम आहेत. आणि त्याचे हे कुशल कर्म, दान कर्म सुद्धा त्यांना अशा प्रकारे जिथे कोणी वाचवायला येऊ शकत नाही, त्यावेळेस त्याचे पुण्यकर्म त्याची रक्षा करत असतात. तर म्हणून माणसांनी पुण्यकर्म करावं. दान कर्म केल्याने असं कुणाला वाटतंय आपण दान देतो, आपल्याला काय लाभ होत आहे, त्याला फायदा होत आहे, आमची तर संपत्तीचे नुकसान होत आहे. अशा चित्ताने कोणी दान देत नाही, त्याचं कुशल कर्म बनेल का? पण तो करतही नाही, इतरांनाही त्याच प्रकारची प्रेरणा देतो आणि दुसऱ्यालाही दान करू देत नाही, आळकाट होते. म्हणजे अपुण्य तर होतेच, पण आळकाटे केल्याने स्वतः दान नाही दिला तर ठीक आहे, पुण्य संचित करत नाही, पण दुसऱ्यांना दान देण्यामध्ये अडवते, हे महापाप आहे. कारण की एका व्यक्तीला सत्कर्मातून, कुशल कर्मातून अकुशल कर्माकडे त्याला धक्का देते. तर हेही माणसाने जाणून घेतलं पाहिजे की दान एका जन्मासाठी नाही, अनेक जन्म आहेत. भगवान बुद्धांनी अनेक जन्मात दान पारमी पूर्ण करत आले. अनेक जन्मात ते राजे बनले, अनेक जन्मात मोठे मोठे श्रेष्ठी बनले, काही जन्मामध्ये वाघसिंहही बनले, जंगलाचे राजे बनले. अनेक जन्मामध्ये त्यांनी वाघाच्या जबड्यामध्ये, सिंहाच्या जबड्यामध्ये आपली मान दिली. अनेक दानाचे त्यांची एवढे कर्म आहेत की सांगता येत नाही. आणि म्हणून भगवंतांनी अनेक ठिकाणी